रोहित पवारांनी परवा प्रेझेंटेशन देऊन अजित पवारांचा अपघात की घातपात यावरती प्रश्न विचारले. प्रश्न प्रामाणिक होते. अजित पवारांचा अपघात होऊन 15 दिवस होत आलेत, तरीसुद्धा चौकशीतनं ठोस असं काही समोर आलेलं नाहीये. जे अजित पवार प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होते ते असे अचानकपणे अपघातात जाणं हे सुद्धा धक्कादायक होतं. त्यासंदर्भातनंच विचारलेले प्रश्न निश्चितच विचार करायला लावणारे आहेत. पण रोहित पवार हे अजित पवारांचे फक्त पुतळेच नाहीयेत, तर ते शरद पवार गटाचे नेतेसुद्धा आहेत, आमदार आहेत. शरद पवार गटाच्या नेत्यांनी विलिनीकरणाचे केलेले दावे आणि तटकरे पटेल यांच्या भूमिकेमुळे रखडलेलं विलिनीकरण या गोष्टींकडे आता डोळेझाक करता येत नाही. विशेष म्हणजे अजित पवारांच्या अपघाताबाबत प्रश्न विचारताना रोहित पवार आणि महाराष्ट्र शासन, केंद्र शासन यांच्यावरती कोणताही आरोप न करता इनडिरेक्टली आपला निशाणा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंकडे ठेवलाय. बडा नेता भेटायला येणार होता, त्यामुळे त्यांना वेळ झाला, त्यामुळे दादांना बाय रोड पुण्याकडे जाता आलं नाही, असं म्हणत एक प्रकारे तटकऱ्यांकडे बोट दाखवण्यात येते. तर पूर्व विदर्भातल्या बड्या नेत्याची फाईल अथवा विमान मेंटेनन्स करणारी कंपनी ही प्रफुल्ल पटेलांची असे उल्लेख करून आपला रोख रोहित पवारांनी पटेल आणि तटकरे यांच्या भोवतीच ठेवलाय. आता ही झाली एक बाजू, पण दुसरीकडे शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यातल्या चर्चेनंतर राष्ट्रवादीचं विलिनीकरण पक्क झालेलंय असंही सांगितलं जाते. काही माध्यमांनी रोहित पवार राज्यमंत्री होणार, जयंत पाटील अर्थमंत्री तर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार असेही दावे केलेत. फडणवीसांचा अचानक झालेला दिल्ली दौरा हा या विलिनीकरणाच्या बाबतीतच होता असंही बोललं जातं. अर्थात या गोष्टीत तथ्य आहे का आणि विलिनीकरण जवळपास निश्चित आहे, तर मग रोहित पवार हे अजितदादांच्या अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करताना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर निशाणा का लावतायत? एकाच वेळी अजित पवार गटातल्या नेत्यांवरती निशाणा लावणं आणि दुसऱ्याच वेळी विलिनीकरणाची चर्चा करणं, अर्थात विलिनीकरण पक्क आहे, तर मग रोहित पवारांना यांना नेमकं काय करायचंय? ते असे अप्रत्यक्ष आरोप करून काय मिळवू पाहतायत, समजून घेऊयात आजच्या या रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत असणाऱ्या शंकांविषयी पत्रकार परिषद घेतली. दुसऱ्याच दिवशी दिल्लीमधनं हिंदीमध्ये सुद्धा त्यांनी अशाच प्रकारची पत्रकार परिषद घेतलीय. खरं तर दिल्लीत प्रेस घेण्याचं कारण म्हणजे अजित पवारांच्या अपघाताच्या शंका फक्त राज्यस्तरावरती चर्चेत न आणता त्या राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आणणं हाच होता. आणि यामध्ये रोहित पवार यशस्वी सुद्धा ठरल्याचं दिसतं, कारण 2 दिवसांपासून राष्ट्रीय माध्यमांनी सुद्धा अजितदादांच्या अपघाताबाबत कव्हरेज केलं. पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी अनेक प्रश्न विचारले, पण यातले राजकीय प्रश्न कोणते होते आणि आपल्या दाव्यांमधनं रोहित पवारांनी तटकरे आणि पटेलांना निशाणावर कसं आणलं ते समजून घ्यावं लागतं. रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत 3 मूळ प्रश्न अधोरेखित करताना दावे केले. त्यातला एक प्रश्न होता विमानाच्या मेंटेनन्सचा. त्याबद्दल बोलताना रोहित पवार असं म्हणाले की या देशात 2च MRO म्हणजे मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरऑल आहेत. एक मुंबईच्या आसपास आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांची त्यात मालकी आहे असं आम्हाला त्या ठिकाणी कळतंय, आणि दुसरं दिल्ली साईडला आहे. पण या कंपनीकडे एक वेगळा MRO होता असं म्हणतात. ते स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातनं ही सगळी 27 विमानं मेंटेन करत होते. पण जर MRO 2 असतील तर ते लोक कोण आहेत? जे लोक या कंपनीत आज काम करतायत, पूर्वी ते कुठं काम करत होते? कोण आहेत त्या सह्या? कोणी केल्या? रमेश नावाचा माणूस कोण आहे? त्याचा काय अनुभव आहे? त्याला मेंटेनन्सचा प्रमुख का केलं? त्याला तुम्ही इन्क्वायरीसाठी घेतलं का, की तो गायब झाला? आता या मुद्द्यातनं रोहित पवार सांगतायत की देशामध्ये 2च अशा कंपन्या आहेत ज्या विमानांचा मेंटेनन्स बघतात. अपघात झालेल्या विमानाचा मेंटेनन्स मात्र या 2 कंपन्यांकडे नव्हता. पण हे सांगताना अशी एक कंपनी प्रफुल्ल पटेल यांच्या मालकीची आहे सांगतात. शिवाय या कंपनीतली लोकं आता कुठं काम करतात का, असा प्रश्न विचारत एक प्रकारे प्रफुल्ल पटेलांच्या कंपनीकडे बोट दाखवताना रोहित पवार दिसतात. पण हे सगळं ते इनडिरेक्टली करू पाहतायत. आता दुसरा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला, तो म्हणजे दादांना उशीर का झाला. बाय रोड जाणार त्या दिवशी हे दादांचं ठरलेलं, पण उशीर झाल्याने अचानक प्लॅन बदलला आणि दुसऱ्या दिवशी लवकर विमानाने जायचं असं ठरवण्यात आलं. पण मग हा उशीर कशामुळे झाला हे सांगताना ते पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेलांकडे बोट करतात. रोहित पवार आपल्या दुसऱ्या आरोपात असं म्हणतात की पूर्व विदर्भातले कुठले तरी नेते आहेत. मोबाईल चेक करा, दादांचे नाही तर लँडलाईनवरती कोणाचा फोन होता, काय होता मला माहिती नाही, पण मला जे काही कळलेलं आहे की सही ही करावीच लागते. फार महत्त्वाची फाईल आहे. आणि मग ती फाईल कुठे हे जेव्हा बघितलं तेव्हा ती फाईल घरी नव्हती. ती फाईल मंत्रालयातल्या कार्यालयात होती दादांच्या. दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाहीत. पण मग अचानक ती फाईल तिथं होती, मग बोलवण्यात आली. फाईल बोलवण्यात येण्यात वेळ गेला. मुंबईचं संध्याकाळचं ट्रॅफिक तुम्हाला माहितीच आहे. ती फाईल पोहोचेपर्यंत वेळ गेला. वेळ गेल्यानंतर ती फाईल आली, पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचा बोलत असेल तर सही करावीच लागेल. मग दादांनी ती सही केली.
फाईल येईपर्यंत, सही करेपर्यंत त्याच्या दुर्दैवानं वेळ गेला. याच्या खोलात आम्हाला जायचं असेल तर आमच्यासुद्धा ओळखी आहेत. आता हे सगळे आरोप करत असताना रोहित पवारांनी स्पष्टपणे नाव घेतलं नाही, पण इथं सुद्धा पूर्व विदर्भातला बडा नेता म्हणून प्रफुल्ल पटेलांकडे बोट जातं. याशिवाय दुसरा एक बडा नेता दादांना भेटायला येणार होता. त्याला त्या दिवशी वेळ झाला, बैठक उशिरापर्यंत चालली आणि त्यामुळेच दादांना निघण्यासाठी वेळ झाला, असं सुद्धा रोहित पवार म्हणालेत. अजित पवारांना त्या दिवशी सुनील तटकरे भेटायला गेले होते. 5 वाजता ते जाणार होते, पण त्यांना 5:10 इतका उशीर झाला आणि 7 पर्यंत ती बैठक झाली, असं तटकरे यांनीच माध्यमांशी बोलताना सांगितलंय. आता विशेष म्हणजे हे सगळे आरोप करत असताना रोहित पवारांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचं नाव घेणं टाळलंय. थेट आरोप नसल्याने सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना खुलासा देखील करता येत नाही. अर्थात थेट आरोप झाले असते तर राजकीय वार प्रतिवार झाले असते, पण ते मलाच म्हणालेले आहेत असं तटकरे पटेल यांनी कबूल केलं तर आपोआप ते या प्रकरणात ओढले जातात. आता मुद्दा येतो तो महत्त्वाचा म्हणजे विलिनीकरणाचा. गेल्या काही दिवसात नेमकं काय घडतंय तर अजितदादांच्या अपघाती निधनानंतर तातडीने सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडलाय. यामागे शरद पवार गटाने विलिनीकरणाची चर्चा केल्याचं कारण स्वतः तटकरे यांनी सांगितलंय. विलिनीकरण घडवून आणत सुनेत्रा पवारांना डावळणं, सुप्रिया सुळेकडे नेतृत्व देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने शपथविधी लवकर पार पाडण्यात आला. दरम्यानच्या काळात शरद पवारांची अजितदादांच्या निवासस्थानी भेट झाली. पार्थ पवार आणि शरद पवारांचा संवाद सुरू असल्याचं चित्र उभं राहिलं. दुसरीकडे फडणवीसांनी अशा कोणत्याही विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या असत्या तर मला माहिती असत्या, असं विधान केलं. यावर प्रतिक्रिया देताना बाहेरच्या व्यक्तींना सांगण्याचा प्रश्न काय येतो, असा दमच पवारांनी भरला. यानंतर लगोलाग फडणवीसांचा दिल्ली दौरा झाला आणि विलिनीकरणाचा प्रश्न राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न आहे, असा सूर फडणवीसांनी बदलला. त्यामुळेच कुठेतरी विलिनीकरणाचा निर्णय केंद्रीय पातळीवरती झाल्याचं बोललं जाऊ लागलं. लगोलाग सुनेत्रा पवारांचा दिल्ली दौरा झालाय आणि याच दौऱ्यात 13 फेब्रुवारीला विलिनीकरण होणार आहे. जयंत पाटील अर्थमंत्री, रोहित पवार राज्यमंत्री आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार आहेत, अशा बातम्या यायला लागल्यात. साहजिकच विलिनीकरण ठरलेलं आहे तर मग रोहित पवारांना तटकरे आणि पटेलांना डॅमेज करून काय साध्य करायचंय, हा प्रश्न शिल्लक राहतोच. अर्थात या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पवार कुटुंबातनंच मिळू शकतं, कारण पहिल्याच दिवशी हा निव्वळ अपघात आहे असं विधान शरद पवारांनी केलेलं. शरद पवारांना जरा जरी संशय असता तर त्यांनी घाईघाईत तसं विधान करणं टाळलं असतं. तरीसुद्धा रोहित पवार अपघातावरती घातपाताचा संशय घेऊन प्रश्न विचारतायत. याचा अर्थ पवार कुटुंबातनंच त्यांना हे प्रश्न विचारण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळालेला आहे असं दिसतं. अर्थात हा ग्रीन सिग्नल पवार कुटुंब एकत्रित असेल तर मिळवणं अधिक सोपं ठरू शकतं. अगदी विस्ताराने सांगायचं तर पहिल्या फेजमध्ये सुनेत्रा पवारांचा शपथविधी पार पडला आणि नेतृत्व पवार कुटुंबाच्या बाहेर न जाता कुटुंबातच राहिलं. आता अजित पवारांच्या पश्चात एकूणच राष्ट्रवादीत ज्या नेत्यांचं महत्त्व वाढलेलं आहे अशा नेत्यांना विलिनीकरणासोबतच साईडलाईन करण्याची स्ट्रॅटेजी आखण्यात आलेली असू शकते. उद्या सबंध राष्ट्रवादी एक झाली तरीसुद्धा रोहित पवार असू देत किंवा जयंत पाटील किंवा पवार कुटुंब हे प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या नेतृत्वात काम करणार नाही. ते करूही नये म्हणून सर्वसंमतीने पवार शिफ्ट करण्याची प्रक्रिया म्हणून या आरोपांकडे आपण पाहू शकतो. अर्थात पवार कुटुंबाकडे नेतृत्व आलं तरच दोन्ही राष्ट्रवादी मनापासून एक होऊ शकतात. पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे अशा नेत्यांकडे नेतृत्वाचे अधिकार असतील तर मात्र उद्या सुनेत्रा पवारांसहितच पार्थ पवारांना सुद्धा अडचण निर्माण होऊ शकते आणि ती शरद पवार गटाच्या नेत्यांना सुद्धा निर्माण होऊ शकते. पर्यायाने पवार कुटुंबाभोवती पुन्हा पवार शिफ्ट करण्यासाठी विलिनीकरणासोबतच पटेल आणि तटकरे यांच्यावरती निशाणा ठेवण्यात आलाय असं आपण म्हणू शकतो. तुर्तास तरी रोहित पवारांच्या प्रामाणिक प्रश्नांमागे दडलेलं राजकारण हेच दाखवताना दिसतं. तुम्हाला काय वाटतं, या सगळ्यामागे नेमकं काय राजकारण आहे? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि गर्जना मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.